उपदेशांवर अंमल. एक दिवस पक्ष्यांचा राजा आपल्या थव्यासह खाणे शोधायला एका गावात गेला. जा, चांगले दाणे शोधा आणि काही मिळाले तर लगेच मला येऊन सांगा. आपण सगळे मिळून खाऊ. शोधत शोधत त्यातली एक चिमणी मुख्य रस्त्यावर आली. त्या रस्त्यावरून खूप गाड्या नेहमी धान्य घेऊन जात असत. अरे वा, इथे तर खूप दाणे आहेत. वाह, मेजवानी. पण मी हे राजाला सांगणार नाही. पण जर चुकून एखादा पक्षी इथे आला आणि त्याने पाहिलं तर मी असं करते, त्यांना सगळं सांगते पण इथून दूर पण ठेवते. चिमणी राजाकडे गेली. तुला तर खूप उशीर झाला. काय मिळाले तुला? नाही नाही, काहीच नाही झाले. मी तर जवळजवळ मरणारच होते. सगळे पक्षी लक्ष देऊन ऐकू लागले. मी उडत उडत त्या मुख्य रस्त्यावर गेले. तिथून हत्ती, घोडे आणि खूप मोठे मोठे बैल धान्याने भरलेल्या गाड्या ओढत नेतात. मग तर तिथे खूपच धान्य असेल. पण एकदा उतरलात तर पटकन उडता येणार नाही. खूप धोकादायक. जाऊ नका तिकडे. चिमणीच्या सांगण्यावरून कोणीही तिथे न जाण्याची खबरदारी घेतली. वा वा, किती ग बाई मी हुशार. आता हे सारं धान्य फक्त माझंच आहे. आणि अचानक, अरे ते काय? बापरे, गाडी. पण ती अजून लांब आहे. खूप वेळ आहे. आणखी थोडेसे दाणे टिपते. पण तिला कल्पना नव्हती की ती एक जलद गाडी होती. आणि मग अचानक, अरे देवा, ही तर सरळ माझ्यावरच. ती उडण्यापूर्वीच गाडी तिच्या अंगावरून गेली. त्या संध्याकाळी सगळे पक्षी आपापल्या घरट्यात परतले, पण ती चिमणी मात्र आली नाही. जा, शोधा तिला. सगळे पक्षी वेगवेगळ्या दिशेत तिला शोधायला बाहेर पडले. मग काही पक्ष्यांनी येऊन राजाला एक बातमी दिली. ती मेली महाराज. त्याच मुख्य रस्त्यावर पडलीये. तिच्या अंगावरून गाडी गेलीये. पक्ष्यांचा राजा स्वतः तिथे गेला. अरे रे, वाईट झालं. बिचारी चिमणी. आपल्या लालसेवर ताबा नाही ठेवला. हा तुमच्यासाठी एक चांगला धडा आहे. लालसा अत्यंत घातक असते आणि आपल्या विनाशाला कारणीभूत होऊ शकते.